नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ पुणे। मी आज तुम्हाला IUI बद्दल माहिती देणार आहे। सो IUI ही फर्टिलिटी प्रॅक्टिसमध्ये सर्वात कॉमन केली जाणारी प्रोसिजर आहे। तर याच्यामध्ये आधी आपण पेशंट सिलेक्शन बघूयात। तर IUI हे कुणी केलं पाहिजे? मोस्टली ज्यांचे ओव्युलेशन स्टडीज किंवा फॉलिक्युलर मॉनिटरिंग स्टडीज झालेले आहेत, 3-4 सायकल झालेले आहेत आणि योग्य वेळी ट्राय करून देखील तुम्हाला प्रेग्नन्सी होत नसेल, बाळ होत नसेल, तर मग पुढची स्टेप म्हणजे IUI हे कुणी केलं पाहिजे? तर जे कपल्स मल्टिपल 1 वर्ष झाले लग्नाला तरी प्रेग्नन्सी होत नाहीये, मल्टिपल फॉलिक्युलर स्टडीज झाले, तो ओव्युलेशन व्यवस्थित होतंय, स्पर्म काउंट पण व्यवस्थित आहे तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये, स्पर्म काउंट व्यवस्थित आहे पण मोटिलिटी कमी आहे, असे पेशंट्स आहेत, किंवा ज्या पेशंट्सची एग रिझर्व कमी आहे, ज्या पेशंटनी आता नॅचरल ट्राय करून 1-1.5 वर्ष झालेलं आहे, ज्या पेशंटच्या एक सिंगल ट्यूब ब्लॉक आहे, अशा पेशंटनी IUI करता येतं। फ्रोझन सिमेन वापरून देखील पेशंट IUI करू शकतात। ज्या पेशंटचे हजबंड्स ट्रॅव्हलिंग करत आहेत किंवा जे लोक आर्मी नेव्हीमध्ये आहेत, तर असे लोक सुद्धा IUIचा फायदा घेऊ शकतात। ह्याच्यामध्ये सिमेन सॅम्पल आपण फ्रीज करतो आणि नंतर हे फ्रोझन सिमेन सॅम्पल आपण पेशंटच्या ओव्युलेशन टाईममध्ये थॉ करून, म्हणजे फ्रीजरमधनं बाहेर काढून हे सॅम्पल आपण IUI साठी वापरू शकतो। तर IUI म्हणजे बेसिकली काय होतं, तर नॉर्मली लेडीजचं जे गर्भाशय असतं तर त्याच्यामध्ये मध्यभागी सिमेन सॅम्पल वॉश करून त्याच्यातले जे मोटाईल स्पर्म्स आहेत ते इथे सेंटरला सोडले जातात। जेव्हा ओव्युलेशन म्हणजे अंड्यामधनं बीज एग रिलीज झाल्या, फॅलोपियन ट्यूबमध्ये रिलीज झाल्यानंतर हे स्पर्म्स गर्भाशयाच्या मध्यभागी सोडले जातात। त्याला म्हणतात वेल टाइम्ड IUI, म्हणजे ओव्युलेशन झाल्यानंतर स्पर्म्स गर्भाशयाच्या मध्यभागी सोडणे, याला वेल टाइम्ड IUI म्हणतात। वेल टाइम्ड IUIचा सक्सेस रेट कमीत कमी 15 to 18% असतो। तर असे IUIचे सायकल्स तुम्ही कमी 3 ते 4 करू शकता जर तुमच्या ट्यूब्स ओपन आहेत, स्पर्म काउंट, मोटिलिटी ही व्यवस्थित आहे आणि काही इन्फेक्शन नाही असेल तर तुम्ही ही IUIची ट्रीटमेंट करू शकता। अशा आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा। धन्यवाद।